दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार या दिवशी परमपूज्य श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी मठाधिपती श्री सुरगेश्वर संस्थान मठ कसबा नूल यांच्या दिव्य सानिध्यातून या कार्यक्रमाची सुरुवात होईल। सकाळी 8 वाजता मुहूर्ताची मेढ रोवली जाईल आणि त्यानंतर श्री विठ्ठल रुक्माईची व श्री तुकाराम महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक शिपूरच्या स्टँड पासून ते श्री विठ्ठल रुक्माई मंदिरपर्यंत या मूर्तीची मिरवणूक असेल। या मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणजे या मिरवणुकीमध्ये तब्बल 1200 महिला साड्या परिधान करून या मूर्तीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत। अनेक खास आकर्षण म्हणजे याच मिरवणुकीमध्ये तब्बल 500 पुरुष वारकऱ्याचा ड्रेस संपादन करून याच मिरवणुकीमध्ये भगवा ध्वज हातामध्ये घेऊन सामील होणार आहे। आणि याचंच अनेक आकर्षण म्हणजे या मूर्तीच्या मिरवणुकीवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी वर्षाव होणार आहे। आणि हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्यासाठी आपण सर्वांनी 12 मे रोजी शिपूर तर्फे गावाला अवश्य भेट द्या। या मूर्तीच्या मिरवणुकीनंतर ठीक 12 वाजता महाप्रसादाचं नियोजन केलं जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता माहेरवाशिनींचा भव्य असा मेळावा आयोजित केला जाईल। या सुवर्ण संधीचा लाभ आपण घेऊन या ऐतिहासिक पर्वात सामील व्हावा हीच विनंती। दिनांक 13 मे 2026 या रोजी सकाळी मंत्रपुष्पामध्ये सोमन भटजी महाराज चंदगड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी 8:30 वाजता मूर्ती प्रतिष्ठापना कळशारोहण सोहळा हा सोहळा सकाळी 8:30 वाजता पार पडणार आहे। त्यानंतर परत ठीक 12 वाजता महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता संपूर्ण महिलांचा हरिपाठ एकत्रितरित्या या मंदिराच्या पटांगणामध्ये होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता हबप वैष्णवी साध्वी राहणार आळंदी यांचा श्रवणी असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। ज्या कीर्तनाने संतांच्या साहित्यावर प्रकाश टाकला याच साध्वी महाराज या कीर्तन सोहळ्यासाठी ठीक 8:30 वाजता शिपूरच्या नगरीमध्ये येणार आहेत। याही कीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही मी कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे। त्यानंतर दिनांक 14 मे रोजी सकाळी 8:30 वाजता हबप चंद्रकांत तेजे महाराज वाटंगी यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 11 वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल। या महाप्रसादानंतर ठीक 3:30 वाजता माऊली अश्वरिंगण सोहळा ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तब्बल 35 बाहेरगावच्या दिंड्या आणि समस्त शिवपुरातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील वारकरी या अश्वरिंगण सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत। तुम्हीही या अश्वरिंगण सोहळ्यासाठी साक्षीदार व्हाल यात शंका नाही। आपण या सुद्धा अश्वरिंगण सोहळ्याचा लाभ घ्यावा ही मी आपल्याला विनंती करत आहे। त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता म्हणून श्री राम कुंभार प्रस्तुत आम्ही मराठी ह्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि ऐतिहासिक घटनेवरती आधारित असा आम्ही मराठी हा कार्यक्रम ठीक 9 वाजता शाळेच्या भव्य अशा पटांगणामध्ये होणार आहे। ज्या कार्यक्रमानं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 3 राज्यामध्ये अनेक प्रयोग केले आणि सर्वच्या सर्व प्रयोगाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारा उत्सव शिवशाहीचा आणि या कार्यक्रमासाठी मी खास करून आपल्याला निमंत्रित करतो की आपण हा पाहाव्यासाठी कार्यक्रम येण्याचं म्हणजे की याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसावर प्रकाश झोत टाकणारा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा कार्यक्रम राम कुंभार आपल्यासमोर घेऊन येणार आहेत। याही संधीचा आपण लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची सांगता सोहळ्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही मी आपल्याला विनंती करत आहे। धन्यवाद।